ही एकमेव अशी वसंत व्याख्यानमाला आहे जी नाशिकमध्ये चालते. त्याच्यात मला यायची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी वसंत व्याख्यानमालेचे जेवढे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. ज्या व्यक्तीच्या स्मृतीनिमित्त आजचं हे पुष्प आहे त्या भटेवरा साहेबांच्या स्मृतीला मी वंदन करते. आणि या गंगेच्या किनारी नाशिकच्या पवित्र स्थळी माझं भाषण सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना मी अभिवादन करते. कारण नाशिकशी माझं एक फार अत्यंत स्नेहाचं आणि जुनं नातं आहे. मी 5वीत असताना नाशिकच्या शाळेत शिकलेली आहे, पुष्पावती रुंगटामध्ये. माझे वडील तेव्हा पोलीस ट्रेनिंग स्कूल होतं, तेव्हा आता कॉलेज झालेलं त्याचं. पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये व्हाईस प्रिन्सिपल होते आणि त्याच्यामुळे नाशिकबद्दल फार मनामध्ये स्नेह आहे, प्रेम आहे आणि नाशिक फार आपलंसं वाटतं. त्याच्यानंतर जेव्हा मी MA साठी पुन्हा माझ्या वडिलांची बदली पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये झाली त्यावेळेला पुन्हा एकदा मी इथे MA ला ॲडमिशन घेण्यासाठी आले होते आणि मी ॲडमिशन घेतलीही होती. पण दुर्दैवाने पुन्हा माझ्या वडिलांची तिथून बदली झाल्यामुळे मला पुण्याला जावं लागलं. पण काही का असेना नाशिकवर मनापासून प्रेम मी करते आणि नाशिककरांबद्दल माझ्या मनात अतिशय आदर आहे. आज मी ज्या पुस्तकावर बोलणार आहे ते पुस्तक काही नवीन नाही आहे. विश्वास ठाकूरांनी मला सांगितलं की जे माझं पुस्तक आता येऊ घातलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे एक दिवस जीवनासाठी. आणि ते पुस्तक मी जेव्हा वनविभागात सचिव म्हणून काम करत होते आणि महाराष्ट्रातल्या किंवा इतरत्र ज्या ज्या ठिकाणी मी वनांना भेटी दिल्या त्या वनांना भेटी देताना एक सामान्य माणूस म्हणून मला काय वाटलं, या जंगलांनी मला काय शिकवलं त्याच्याबद्दलचे माझे डायरीसारखे नोंदवलेले विचार आहेत आणि ते ग्रंथाली प्रकाशित करते आहे. आणि त्यांनी नाव असं ठेवलं, मी त्याचं नाव जंगल डायरी ठेवलं होतं, पण त्यांनी नाव असं ठेवलं की एक दिवस जीवनासाठी आणि त्यातला जी कंसामध्ये ठेवला की एक दिवस वनासाठी. आणि त्याच्यात आता लवकरच ते पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्या पुस्तकाबद्दल बोलावं असं विश्वास ठाकूरांनी मला सुचवलं होतं. पण मला असं वाटलं की मी या पुस्तकाबद्दल बोलावं की जे जणू काही माझ्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे एक पूर्ण अपूर्ण. हे पुस्तक मी माझ्या मतिमंद मुलाच्या जीवनाबद्दलची खरी घडलेली हकीकत म्हणून लिहिलेलं आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये वर्बॅटिम अकाउंट म्हणतो. ही कादंबरी नाही, ही कथा नाही, हे भोगलेलं एक सत्य आहे की IAS सारख्या सर्व्हिसमध्ये मी होते आणि वलयांकित जीवन होतं माझं. आणि असं जीवन असताना समाजामध्ये आपल्याला वलयांकित प्रतिष्ठित असा एक मानाचं स्थान असताना आपल्याला अचानक एक दिवस कळतं की आपल्याला एक मतिमंद मुलगा जन्माला आपण घातलेला आहे. आणि त्या मतिमंद मुलाला जन्माला घातल्यानंतर एक आई म्हणून मला काय काय कुठल्या कुठल्या दिव्यातनं जावं लागलं त्याची ही कथा आहे, त्याचा हा सारांश आहे. आणि प्रत्येक क्षणी भोगलेलं जे सत्य आहे त्याच्यात कुठेही अतिशयोक्ती नाही, कुठेही कल्पनेचा आविष्कार नाही. मला माहिती नाहीये की आपल्यापैकी किती जणांनी हे पुस्तक वाचलं असेल, पण म्हणून मी थोडक्यात त्या पुस्तकाबद्दल तुम्हाला ही छोटीशी कहाणी सांगते की 1983 साली माझा मुलगा चैतन्य मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये जन्माला आला. वैद्यकीय भाकीत असं होतं की त्याच दिवशी संध्याकाळी मी जेव्हा रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा डॉक्टरांनी एक्सरे काढला आणि सांगितलं की अजून बाळ यायला अवकाश आहे आणि तुमची डिलिव्हरी नॉर्मल होऊच शकणार नाही. तर एप्रिल महिना जो असतो तो पूर्णपणे सणासुदींचा महिना असतो. अतिशय पवित्र दिवस, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध जयंती असे अनेक प्रकारचे चांगले चांगले शुभ दिवस या महिन्यात येतात. त्यामुळे तुम्हाला आवडेल तो दिवस निवडा, त्या दिवशी आपण तुमचं सिझेरियन करू आणि तुम्ही तुमचं मूल जन्माला घाला. आणि आज तरी काहीच शक्यता नाही. त्यांचं बोलणं ऐकून रुटीन चेकअप संपवून मी घरी गेले आणि संध्याकाळी माझ्या पोटात दुखायला लागलं. खूप जास्त जेव्हा दुखायला लागलं तेव्हा मी माझ्या डॉक्टरांना फोन केला
डॉक्टरांनी मला सांगितलं की काही नाही, हे सगळे श्रीमंतीचे आणि VIP पणाचे चोचले आहेत, काही पोटात दुखत नाही. एक्सरेनी स्पष्ट सांगितलं आहे की तुमची डिलिव्हरी आज होणार नाही, अजून 15 दिवस तरी बाळाला यायला अवकाश आहे आणि तुम्ही गप्पपणे पडा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एखादी ॲनासिन घ्या, पण तुम्ही मला त्रास देऊ नका. माझ्या घरी आज एक पार्टी चालू आहे, जंगी पार्टी चालू आहे आणि मी आता तुमच्याकडे मुळीच लक्ष देऊ शकणार नाही. त्याच्यानंतर जेव्हा वेदना असह्य व्हायला लागल्या आणि रात्र चढायला लागली, तेव्हा मी नाईलाजाने पुन्हा त्या डॉक्टरना फोन केला आणि सांगितलं की मला वेदना असह्य होत आहेत. शेवटी काय की मी एक अधिकारी असल्यामुळे चडफडत ते डॉक्टर आले आमच्या घरी आणि मला म्हणले चल, आणि अक्षरशः बखोटीला धरावं तसं धरून त्यांनी मला त्यांच्या गाडीत कोंबलं. मी त्यांना म्हणाले की माझी हॉस्पिटलमध्ये नेण्याची बॅग मी घेते, कपडे घेते, बाळाचे कपडे घेते. ते म्हणले की असं काही होणारच नाहीये, मी तुला आज दाखवून देणार आहे की तू कशी तुझ्या स्वतःच्या वेदनेमध्ये गुंग आहेस आणि तुला जरा सुद्धा पर्वा नाहीये. मी सांगतोय की माझ्या घरी पार्टी आहे आणि तू मात्र स्वतःचं दुःख कुरवाळत बसलीस, तर तुला आज मी नेणार हॉस्पिटलमध्ये आणि तू तिथे रात्रभर झोप आणि उद्या सकाळी परत ये, कपडे वगैरे काही घ्यायचं नाही. त्यांनी मला काहीही बरोबर घेऊ दिलं नाही आणि ओढत फरफटत त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांचं हॉस्पिटल 5व्या मजल्यावर होतं. त्या 5व्या मजल्यावरची लिफ्ट बंद पडलेली होती. त्या वेदनांसहित त्यांनी मला 5 मजले चढवून नेलं आणि त्यांनी त्यांच्या ॲनेस्थेटिस्टला फोन केला की ऑपरेशन थिएटर तयार करतोय, तर तुम्ही लवकरात लवकर इकडे या, डिलिव्हरी करायची म्हणून. अर्थात तो फोन खोटा होता, कारण त्यांना मुळे त्या दिवशी काही करायचंच नव्हतं. मग त्यांनी तासभर मला माझ्याजवळ ते बसले आणि मग म्हणले की आता मी जातो, कारण घरी माझ्या पाहुणे थांबलेले आहेत आणि तू इथे झोप. आणि त्या दिवशी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नर्स पण नव्हती, एक आया होती आणि त्या आयाला सांगितलं की बाईला इथे झोपव, तिला वेदना शामक गोळी दे, उद्या सकाळी उठली की तिला गाडीत कोंब किंवा टॅक्सीत कोंब आणि घरी पाठवून दे. त्यानंतर रात्री 12:30 नंतर अचानक त्या आयाला कळलं. ती आया सुद्धा मला ते डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यानंतर मला सुद्धा वेडवाकडं बोलायला लागली आणि म्हणायला लागली की तुम्हाला काही सहन करता येत नाही, तुमच्यासारखी माणसं असतात त्यांच्यामुळे आम्हाला फार त्रास होतो, असं तिचं बरेच शिव्याशाप मी ऐकून घेत होते. आणि अचानक 2:21 माझ्या मुलाचा जन्म व्हायला लागलेला तिला दिसला. माझे पतीही माझ्या समवेत होते, त्यांनाही दिसायला लागलं आणि मग ती आया पूर्णच घाबरून गेली. आणि मग कसं बसं त्यांनी मला खेचत ओढत लेबर रूममध्ये नेऊन टाकलं आणि तिने डॉक्टरांना फोन केला की बाळ जन्माला येतंय. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला एक्सरे काढून सांगितलं होतं की बाळ जन्माला येण्याची शक्यता नाही. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला सांगितलं होतं की नॉर्मल डिलिव्हरी तर होणं अजिबातच शक्य नाही, तुम्ही विसरून जा की तुमची नॉर्मल डिलिव्हरी होईल. आणि अशी सगळी वैद्यकीय भाकीतं खोटी ठरवून माझा मुलगा चैतन्य त्या पहाटे जन्माला आला. जन्माला आल्यानंतर तो सर्वसाधारण मुलांप्रमाणे रडलाही, मी त्याचा आवाजही ऐकला. आणि त्याच्यानंतर मी एका ग्लानीमध्ये अर्धवट झोपेत पडून राहिले होते. माझ्या पतींना माहित होतं की आता घरी जाऊन कपडे आणणं, बाळाचे माझे कपडे आणणं भागच होतं. त्यामुळे ते म्हणाले की ती आता जरा झोपली आहे, त्या आयाला म्हणले तर मी जाऊन कपडे घेऊन येतो. आणि ते कपडे आणायला घरी गेले. कपडे आणायला घरी गेल्यानंतर मध्ये काही तास गेले, कारण माझं घर काही फारसं जवळ नव्हतं. आणि त्या काळात मी असं बघितलं की ज्या खोलीमध्ये मला झोपवलं होतं आणि ज्या खोलीमध्ये त्या पाळण्यामध्ये माझं बाळ होतं, त्या खोलीमध्ये अचानक 5-6 डॉक्टर्स घुसले आणि ते आपसात काहीतरी बोलत होते आणि माझ्या बाळाला उलटं पालटं करून खाली वर करून बघत होते. ते काय बोलत होते मला नीटसं समजत नव्हतं, कारण मी अजून ग्लानीमध्येच होते. परंतु बराच वेळ त्यांनी एकमेकांशी काहीतरी चर्चा केली आणि थोड्या वेळाने ते माझ्या खोलीतनं निघून गेले. नंतर जेव्हा माझे पती माझे कपडे घेऊन आले तेव्हा मला कळलं की माझं बाळच तिथे नव्हतं. मला फारच धक्का बसला. मी विचारलं माझं बाळाला कुठे नेलंय, कोणी काही सांगायलाच तयार होईना.
त्याच्यानंतर बऱ्याच वेळाने मला माझे जे डॉक्टर होते, ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये मी डिलिव्हरीसाठी गेले होते, ते आले आणि म्हणाले की तुझं बाळ प्रीमॅच्युअर जन्माला आलंय, वेळेच्या आधी जन्माला आले आणि वजनाने फार कमी आहे, त्याच्यामुळे त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवणं भाग आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरची सोय नाही, म्हणून त्याला इथून दूरच्या एका हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जाण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता जेव्हा त्या बाळाला नेण्यात आलं तेव्हा ही माहिती त्यांनी आई म्हणून मला द्यायला हवी होती, असं मला अजूनही वाटतं की त्यांनी जरी डॉक्टर म्हणून त्यांचं कर्तव्य केलं असलं तरी आई म्हणून त्यांनी मला हे सांगायला हवं होतं की ते माझ्या बाळाचं काय करतायत. ते त्यांनी मला सांगितलंच नाही आणि एक प्रकारच्या अत्यंत निर्दयी स्वभावानुसार एखादा माणूस वागावा तसं त्यांनी मला सांगितलं कठोरपणे की नाही, आता हे बाळ तुला एवढ्यात मिळणार नाही. त्याच्यानंतरचे 10 दिवस सतत लोक भेटायला येत होते, मोकळ्या पाळण्याकडे बघत होते आणि माझे अश्रू थांबत नव्हते. अशा प्रकारचा एक कालखंड मी त्या हॉस्पिटलमध्ये घालवला. त्या बाळाची माहितीच मला कोणी काही देत नव्हतं. त्या बाळाला बघणारी जी चाइल्ड स्पेशलिस्ट होती, बालरोग तज्ञ, ती एक स्त्री होती आणि ती माझ्याशी इतकी कठोर वागली की मला असं वाटतं की मी त्याचा पुन्हा आठव जरी करायला लागले तरी मी अगदी नखशिकांत हादरून जाते. एक दिवस ती आली आणि म्हणली की तुझ्या बाळाला जॉन्डिस झालाय, ते जगणार नाही. एक दिवस ती म्हणली की त्याचं रक्त बदलायचंय आणि त्याचा तुझा ब्लड ग्रुप जो आहे तो ABRH निगेटिव्ह आहे. वास्तविक माझा तो ब्लड ग्रुपच नव्हता, त्यामुळे मी खूपच घाबरले आणि मी म्हणाले की पण हा माझा ब्लड ग्रुपच नाहीये. पण ती बाई काय ऐकायलाच तयार नसायची आणि ती माझ्याशी येऊन काहीतरी उद्धटपणाने बोलायची आणि निघून जायची. असा दिनक्रम 10 दिवस चालला होता. 10 दिवसानंतर त्यांनी ते बाळ माझ्याकडे परत आणून दिलं आणि सांगितलं की हे तुमचं बाळ सर्वसामान्य बाळ नाही, हे मतिमंद बाळ आहे आणि याला डाऊन सिंड्रोम म्हणतात. डाऊन सिंड्रोम हे एक्सप्रेशन मी यापूर्वी कधी ऐकलेलं नव्हतं. मतिमंद बाळ मी यापूर्वी कधी पाहिलेलं नव्हतं. मतिमंदत्वाबद्दल मी कधी ऐकलेलं नव्हतं. अशा या परिस्थितीत डॉक्टरांनी मला एवढंच सांगितलं की हे बाळ जगणं आणि त्याला जगवणं फार कठीण आहे आणि जेवढ्या काही याच्याबद्दलच्या निगेटिव्ह गोष्टी होत्या त्या सगळ्या मला सांगितल्या. पण मला त्यांनी हे नाही सांगितलं की असं बाळ ज्या आईच्या पोटी जन्माला येतं त्या आईने किंवा त्या पालकाने या बाळाला वाढवायचं कसं असतं. तुम्ही फक्त सांगितलं की त्याची प्रगती होणार नाही, तो उठून बसू शकणार नाही, त्याला दिसू शकणार नाही, तो धावू शकणार नाही, तो असा एक जिवंत मासाचा गोळा असेल. हे वर्णन डॉक्टर एका आईशी करतात आणि आईला सांगताना बाळाबद्दल असं बोलतात. तर तुम्हीच विचार करा की जर माझ्यासारख्या स्त्रीला या यातना भोगायला लागल्या असतील तर सर्वसामान्य स्त्रियांना काय होत असेल की ज्यांना अशा प्रकारची मुलं जन्माला येतात किंवा अशा प्रकारची नाहीत पण ज्या स्त्रियांची मुलं किंवा ज्या पालकांची मुलं त्यांना काहीतरी जन्मजात दोष असतो किंवा जन्मजात आजार असतो, त्या पालकांशी तुम्ही असं बोलायला हवं का. पण दुर्दैवाने मला तुम्हाला सांगावं लागेल की आपल्या देशामध्ये आणि मुंबईसारख्या शहरामध्ये की जे सर्वात प्रगत मानलं जातं, जे पाश्चात्य देशांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारं शहर आहे असं म्हटलं जातं, तिथे सुद्धा डॉक्टरांना हेच माहिती नाही की अशा प्रकारच्या आईला किंवा अशा प्रकारच्या आई बापांना कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, कशा प्रकारचा उपदेश केला पाहिजे आणि कशा प्रकारचं धैर्य त्यांना दिलं पाहिजे की जेणेकरून अशा मुलाला वाढवण्यासाठी त्यांना आपण समर्थ करू शकू. हे पुस्तक मी जे लिहिलेलं आहे ते ह्याच सगळ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे एक पूर्ण अपूर्ण, त्याचा अर्थ असा आहे की सर्व मतिमंद मुलांना आपण अपूर्ण समजतो कारण ते नॉर्मलपेक्षा कमी असतात आणि आपण स्वतःला सगळेजण परिपूर्ण समजतो कारण आपल्याला असं वाटतं की आपण नॉर्मल आहोत आणि आपण परिपूर्ण आहोत. पण जेव्हा मी ॲक्च्युली चैतन्याला वाढवायला लागले, त्याचं संगोपन करायला लागले आणि त्याच्या विश्वात शिरून त्याचं मन, त्याचं अंतर्मन जाणून घ्यायला लागले, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एक क्रोमोसोम असतो आपल्या शरीरातले, स्त्री आणि पुरुषांच्या शरीरातले क्रोमोसोम्स जेव्हा एकमेकांना मिळतात
त्यांची एक जोडी तयार होते आणि ज्या मुलांमध्ये एक जास्त जोडी तयार होते 23 नंबरच्या एका क्रोमोसोमची, त्या मुलांना अशा प्रकारचा जन्मजात दोष निर्माण होतो. मतिमंदत्व येतं. म्हणजे ते मूल वयाने वाढलं तरी सुद्धा त्यांची जी मानसिक वाढ असते ती फार मागे असते, ज्याला आपण माइलस्टोन्स म्हणतो. की इतर मुलं 5व्या महिन्यात उपडी व्हायला लागतात, 1 वर्षाची चालायला लागतात, 1.5 वर्षाची बोलायला लागतात. एवढंच काय, चैतन्याचं 2 वर्ष झाले तरी इथली टाळू सुद्धा भरली नव्हती. ती इतकी मऊ होती की तिथे हात लावला तरी भीती वाटायची. असा चिखल असावा तशा प्रकारची त्याची टाळू 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत होती. आणि कल्पना करा की 2 वर्षाचं मूल चालतं पडतं तेव्हा इतकी भीती वाटायची. दरवेळेला तो पडला की असं वाटायचं की त्याच्या डोक्याला इजा होईल का. आणि अशा परिस्थितीत डॉक्टरांनी एक फतवा काढला, या मुलाला सांभाळायला दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची नाही, फक्त आई वडिलांनीच त्या मुलाला हात लावायचा. माझी त्याच्याहून मोठी एक मुलगी होती जी 8 वर्षाची होती, अनुराधा तिचं नाव आहे. तिने सुद्धा बाळाला हात लावायचा नाही, कारण संसर्गजन्य त्याला रोग होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याला आणखीन आजार होऊ शकतात. आता ही केवढी कठोर शिक्षा आहे की 8 वर्षाची एक मुलगी आपल्याला एक छोटंसं भावंड येईल म्हणून वाट बघत बसलेली आहे. तिचा भाऊ जन्माला येतो आणि तिला अशी शिक्षा दिली जाते की या भावाकडे जायचं नाही, त्याच्या खोलीत जायचं नाही, त्याला हात लावायचा नाही, त्याच्याशी खेळायचं नाही. आणि त्याच्यामुळे झालं असं की एक माझी नोकरी अत्यंत कठीण अशी IAS की जी नोकरी असते ती ॲक्च्युली 10 ते 5 सारखा जॉबच नसतो. 24 तास तुम्ही ड्युटीवर असता, केव्हाही तुम्हाला कॉल केलं की तुम्हाला जावं लागतं. अशा प्रकारची नोकरी. त्याच वेळेला मला मिळालेला जो बॉस होता तो फारच खडूस होता. त्याला हे कधी आकलनच झाले नाही की असा सुद्धा काही एखादी अडचण, एखादा प्रश्न, एखादा प्रॉब्लेम एखाद्या बाईला येऊ शकतो. तर साधं त्या बाळाला दूध पाजण्यासाठी माझं घर सचिवालयापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर होतं, पण ते मला बाळाला दूध पाजायला सुद्धा घरी जाऊ द्यायचे नाहीत. मला मुद्दाम जेवणाच्या सुट्टीमध्ये जास्तीचं काम द्यायचे आणि हे जेवणाची सुट्टी पूर्ण होण्याच्या आत पूर्ण करून दाखव, अशा प्रकारच्या त्यांच्या आज्ञा असायच्या, अशा प्रकारचे त्यांचे आदेश असायचे. त्याच्यानंतर मग सुरू झाली एक विचित्र फरफट की समाज, आपले नातेवाईक, आपल्या आजूबाजूला राहणारे लोक या सगळ्यांनी सतत येऊन आपल्याला सांगायचं की अमक्या तमक्याचा मुलगा किंवा मुलगी तुमच्या मुलापेक्षा एवढे लहान आहे, पण ती बोलायलाही लागली, ती चालायलाही लागली, तुम्ही या मुलाचं काहीतरी करा, बघा हे काय बरोबर नाही, याला कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये टाकून द्या. अगदी जवळजवळचे म्हणवणारे, आपल्यावर प्रेम करणारे असे जे लोक होते ते सुद्धा येऊन सांगायचे की बघ तू तुझं करिअर सांभाळ, तुझ्या ह्या मुलामुळे तुझ्या करिअरमध्ये फार व्यत्यय येईल आणि तू त्याला एखाद्या संस्थेमध्ये टाकून दे, नाहीतरी त्या मुलाचा तुला काहीच उपयोग नाही. आता ह्या सगळ्या प्रकारांनी, आणि रोज मी व्यवस्थित तयार होऊन ऑफिसमध्ये जायची तेव्हा शेजार पाजारांच्या कुत्सित नजरा रोज माझ्याशी हे बोलायच्या. लोक माझ्याबद्दल बोलायचे की बघा कशी नटून थटून जाते ऑफिसला आणि त्या बाळाला मात्र ती बघत नाही. आता मी अशा परिस्थितीत नोकरी सोडूही शकत नव्हते, कारण मी सरकारी घरात राहत होते. मी नोकरी सोडली असती तर माझ्या घरावरचं छप्पर गेलं असतं, डोक्यावरचं. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये घर शोधणं हे काही सोपी बाब नाहीये. आणि घरात एक घर शोधून त्याच्यात राहून अशा मुलाचा सांभाळ करणं हे त्याहूनही अवघड आहे. तर अशा या परिस्थितीत सगळ्या लोकांचे टोमणे खात, सगळ्या लोकांचे अनाहूत सल्ले ऐकत, त्या बाळाला वाढवत, एकीकडे माझी मुलगी, मी उद्ध्वस्त झालेली, माझी मुलगी उद्ध्वस्त झालेली, आणि त्या मुलीची शिक्षा अशी होती की मी या नोकरीकडे बघू का बाळाकडे बघू, का माझ्या मुलीला सांभाळू, का घर मी बघू, अशा या विचित्र कात्रीत मी सापडलेली होते. आणि त्यामुळे काही का होईना पण त्या मुलीकडे माझं दुर्लक्ष होत होतं, ही गोष्ट तेवढीच खरी आहे आणि ती मी प्रांजलपणे कबूल करते. पण त्यामुळे माझ्या मुलीच्या मनात एक प्रकारचा वेगळाच आभास निर्माण व्हायला लागला. तिला असं वाटायला लागलं की ती आई वडिलांपासून दूर जायला लागली आणि त्यामुळे तिच्या बाबतीत नवीन नवीन प्रश्न रोज निर्माण व्हायला लागले. आणि या सगळ्या प्रयत्नांनी, सगळ्या प्रश्नांनी, या सगळ्या अडचणींनी मी पार खचून गेले. मी एवढी खचून गेले, माझा आत्मविश्वास एवढा ढासळला
की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी सचिवालयापासून 2 मिनिटाच्या अंतरावर राहत होते. मध्ये फक्त एक रस्ता होता जो मला क्रॉस करायचा होता आणि सचिवालयात पोचायचं होतं. पण या सगळ्या आघातांनी मी एवढी खचून गेले की तेवढा एक रस्ता सुद्धा मी क्रॉस करू शकत नव्हते. त्यावेळेला माझे सासरे माझ्याकडे राहायचे. ते हाताला धरून मला रस्ता क्रॉस करून द्यायचे आणि मग मी ऑफिसमध्ये जायचे. अशी माझी अवस्था झाली होती. आणि एक ऑफिस सुटलं की येऊन आंघोळ करायची, त्या बाळाला घेऊन बसायचं आणि रात्र मी त्या बाळाला घेऊन बसायची, कारण त्याच्यामध्ये दूध पिण्याची सुद्धा शक्ती नव्हती. ते दूध एक तास माझं बाळ प्यायचं आणि एक तास मी थांबायची. पुन्हा त्याची अर्ध्या तासांनी पुन्हा दुसऱ्या फीडची वेळ व्हायची आणि अशी रात्रभर जागरणं करायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून ऑफिसला जायचं. ऑफिसमध्ये तर काही क्षमाच नव्हती. जे काम आहे ते पूर्ण झालंच पाहिजे. आणि त्यातून माझ्या बॉसनी तर मला फिरतीची कामं सुद्धा त्या काळात दिली की जेव्हा त्यांना पूर्णपणे माहित होतं की मी अगदी अगतिक झालेली होते. आणि अशा या सगळ्या संकटांनी खचून जाऊन एक दिवस मला असं पूर्ण वाटलं की नाही, आपण आता आपल्या बाळाला घ्यावं आणि समुद्रात उडी मारावी, काहीतरी करावं, पण आपण दोघांचंही जीवन संपवलं पाहिजे, कारण शक्यच नव्हतं अशा तऱ्हेचं जीवन जगणं. आणि त्या बाळाला घेऊन आमच्या घरासमोरच एक छोटंसं अंगण होतं. त्या अंगणामध्ये मी त्या बाळाला अशी छातीशी धरून फेऱ्या मारायची आणि त्या बाळाला छातीशी धरून फेऱ्या मारता मारता एक दिवस अचानक एका क्षणी मला आठवण आली. मला वाटतं गणपती येण्याचे दिवस जवळ आले होते आणि गणपतीचा विचार करता करता माझ्या मनात पार्वतीची कथा आली की पार्वतीने स्वतःच्या शरीरापासून आणि स्वतःचे प्राण फुंकून गणपतीला बनवलं. त्याच्यात तिने प्राणप्रतिष्ठा केली. मग ही जी कथा आहे ही एक प्रतिकात्मक कथा आहे. ही कथा आहे स्त्रीच्या आत्मशक्तीची. ही कथा आहे स्त्रीच्या धैर्याची. आणि स्त्री काहीही करू शकते जेव्हा ती आई होते. तेव्हा माझ्या त्या क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की एक बाई म्हणून मी अत्यंत कमकुवत आहे, मी अबला आहे, मी असहाय आहे. पण आई म्हणून मी एवढी सामर्थ्यशाली आहे की मी माझ्या बाळाला कुठल्याही संकटातनं बाहेर काढू शकते. आणि त्या क्षणी माझं सर्वस्व, माझा विचार करण्याची पद्धत, माझा दृष्टिकोन सगळं बदललं. आणि मी ठरवलं की आपण आता खचून जायचं नाही, आपण आपला पदर घट्ट बांधायचा आणि आपण आता आई म्हणून, या बाळाची आई म्हणून जगायचं. आणि त्या बाळाची आई म्हणून जगताना मी माझ्या पतीची मदत घेतली आणि माझ्या 8 वर्षाच्या मुलीची मदत घेतली. आणि काय आश्चर्य, ती मुलगी जी आतापर्यंत माझ्यापासून दूर दूर जात होती, तिलाही हळूहळू कळायला लागलं की मला काय प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या काय अडचणी आहेत आणि ह्या बाळाबद्दलचं काय दुःख मी सोसते आहे. आणि त्या क्षणापासून तीही बदलायला लागली. आम्ही दोघी एकमेकींच्या जवळ यायला लागलो आणि बघता बघता ती माझ्या बाळाची दुसरी आई झाली. तिचं शैशव फार लवकर संपलं, फार लवकर तिने बालपण टाकून दिलं आणि तिला एक प्रकारची मॅच्युरिटी, एक प्रकारचं सुजाणपण आलं की या बाळाला बघायला आपल्या आईबरोबर आपणही उभं राहिलं पाहिजे. तर रसिक प्रेक्षक हो, मी तुम्हाला सांगत होते की मी तर एक मोठी बाई होते, पण माझी 8 वर्षाची मुलगी, म्हणून मी सांगितलं की स्त्री ईश्वराने अशी बनवलेली आहे, तिच्यामध्ये असं सामर्थ्य आहे की तिच्या मनात आलं तर ती काहीही करू शकते. आणि त्याच्यानंतर मग माझ्या पूर्ण कुटुंबाच्या मदतीने आम्ही विडाच उचलला की जर डॉक्टर म्हणतायत की हा जिवंत मासाचा गोळा आहे, तर आपण ह्याला, ते म्हणतात हा चालू शकणार नाही, आपण ह्याला चालवायचं. ते म्हणतात हा बोलू शकणार नाही, आपण ह्याला बोलवायचं. ते म्हणतात हा बघू शकणार नाही, त्याला आपण इथपर्यंत आणून सोडायचं की जेव्हा तो स्वतःची कार्य स्वतः करू शकेल. आणि मग आम्ही, ते तर सर्वज्ञात आहे की कुठलेही आई वडील म्हणले की मुलाच्या सुखासाठी काहीही, कुठल्याही प्रकारचा त्याग आई वडील करायला तयार असतात. आणि त्याचबरोबर जरी शिक्षित होते, उच्च शिक्षित होते, तरी सुद्धा साधू, महंत, ज्योतिषी, मांत्रिक, तांत्रिक सगळ्यांकडे मी जाऊन आले. कारण आईचं मनच असं असतं
की कुठेतरी तिला असं वाटत असतं की काहीतरी एक चमत्कार घडेल आणि त्या चमत्काराने माझा मुलगा नॉर्मल होईल, माझा मुलगा इतर मुलांसारखा सामान्य होईल. आज माझ्या भाषणाचा जो मुद्दा आहे तो हा आहे की जेव्हा आपल्याला ईश्वराने अशी एखादी विशिष्ट जबाबदारी दिलेली असते तेव्हा आपण ती मनाने नाकारतो का? कारण आपल्या मनात एक संकल्पना असते की आपलं मूल असं असावं, आपलं जीवन असं असावं, आपलं करिअर असं असावं, आपण आपलं जीवन असं व्यतीत करावं. पण प्रत्येक वेळेला ते तसं घडतंच असं मुळीच नाही. बरेचदा उलट होतं की आपल्याला जे हवं असतं तसं मुळीच घडत नाही, अगदी उलट होत राहतं. आणि आपल्याला जे अपेक्षित असतं, आपण ज्या प्रकारे योजना केलेली असते त्या योजनेनुरूप काहीच घडत नाही आणि सगळं उलट घडत असताना आपण हळूहळू खचत जातो, निराश होत जातो आणि आपल्याला असं वाटतं की आपण हरत चाललो आहोत, आपण जीवनाची लढाई हरत चाललो आहोत, आपण काहीही करू शकणार नाही. पण ज्या क्षणी मी स्वीकारलं की ठीक आहे, इतर मुलांसारखा माझा मुलगा 5व्या महिन्यात उपडा होणार नाही, इतर मुलांसारखा माझा मुलगा वर्षभरात चालणार नाही, इतर मुलांसारखा माझा मुलगा प्रगती दाखवणार नाही, त्या क्षणी माझ्या बरोबरचं युद्ध संपलं. आणि तुम्ही सगळेजण विचार करा की आपल्या सगळ्यांच्या मनात अशा प्रकारचं एक युद्ध कुठल्या ना कुठल्या विषयावर सतत चालू असतं. तर ज्या क्षणी आपण स्वीकारतो, जेव्हा आपण हे मान्य करतो की नाही ही वस्तुस्थिती आहे, त्या क्षणी आपलं युद्ध संपतं. आणि जेव्हा युद्ध संपतं तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण हा विचार करतो की ठीक आहे, ही जी परिस्थिती आहे आता ह्याच्यातनं बाहेर पडायचं कसं. आणि ते बाहेर पडण्यासाठी मग तुमच्या मनात विविध कल्पना येऊ लागतात. मग तुम्हाला तुमची सामर्थ्याची जी स्थळं आहेत, तुमच्या आत्मशक्तीची जी स्थळं आहेत त्याचं भान यायला लागतं. आणि त्या आत्मशक्तीच्या जोरावर तुम्ही हळूहळू तुम्ही सुद्धा पार्वतीसारखं तुमच्या शरीरातून आत्म्यातून जे एक बाळ निर्माण केले त्याच्यात तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकता. मुंबईतल्या नामवंत डॉक्टरांनी ज्याला सांगितलं की हा मुलगा जिवंत मासाचा गोळा आहे आणि ज्याला लिव्हिंग व्हेजिटेबल म्हणून त्याची संभावना केली, तो मुलगा आमचं प्रेम, थोडीशी वैद्यकीय मदत आणि सर्वांची आमच्या पूर्ण कुटुंबाची मदत घेऊन आणि प्रेमाची संजीवनी घेऊन तो मुलगा उठला, चालायला लागला, धावायला लागला, बघायला लागला, बोलायला लागला. त्याचं बोलणं क्लिअर नसेल, त्याला त्याच्या वयाच्या मानाने तेवढी मानसिक प्रगती झाली नसेल. पण ज्या मुलाला तुम्ही टाकाऊ म्हटलं होतं आणि ज्या मुलाला त्याच्या बालरोग तज्ज्ञ बाईंनी मला सांगितलं होतं की हा मुलगा तू मला देऊन टाक, मला एक आंतरराष्ट्रीय एका सेमिनारमध्ये थिसिस वाचायचा आहे, अशा मुलांवर मला अभ्यास करायचा आहे, तर मी ह्याचे रोज वेगवेगळे रक्ताचे सॅम्पल घेईन आणि ह्याला गिनी पिग सारखं वापरीन, म्हणजे याला प्रयोगासारखं जसे उंदीर वापरतो आपण तसं मी ह्याला वापरीन. तर कल्पना करा श्रोतेहो की अशा तऱ्हेचं जेव्हा एक लेडी डॉक्टर एका आईशी बोलते तेव्हा त्या आईच्या मनाला किती यातना होत असतील आणि कुठल्या प्रसंगातनं तिला जावं लागत असेल. जेव्हा एक बाईच तुमचं दुःख समजू शकत नाही तेव्हा इतर लोक तुमचं दुःख काय समजून घेणार. त्याच्यानंतर सर्वप्रथम मी माझ्या ज्या महत्वाकांक्षा होत्या त्याचे पंख कापून टाकले. मी प्रतिनियुक्तीवर दिल्लीला गेले नाही, मी मोठे मोठे पद नाकारली, छोटी साईड लाईन्स म्हणतात तशी पदं घेऊन मी माझं करिअर चालू ठेवलं आणि सर्व जो माझा आत्मशक्तीचा पूर्ण भाग होता तो पूर्णपणे माझ्या बाळावर मी कॉन्सन्ट्रेट केला. बघता बघता हा मुलगा मोठा झाला. मग शिक्षणाची आता सोय काय, सर्वसामान्य मुलांना शाळांचा चॉईस असतो, ही नाही तर ती शाळा, ती नाही तर ती शाळा. या मुलांना मुळी काही चॉईसच नसतो, कारण मुळातच अशा मुलांच्या शाळा फार कमी आहेत. आणि इथे मला मुद्दाम आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की नाशिक एक असं शहर आहे की जिथे अत्यंत साधू, ज्याला आपण म्हणू शकू साधू संत, अशा
काही स्त्रियांनी फार सुंदर शाळा सुरू केलेल्या आहेत. रजनीताई लिमये त्यातलं एक मोठं नाव आहे. आणि त्या ज्या एका मुलाला सांभाळताना माझी एवढी हाल अपेष्टा होत होत्या, तर रजनीताई लिमयांसारख्या स्त्रिया अशा अनेक मुलांना घेऊन शाळा चालवतात, त्यांना आत्मनिर्भर व्हायला शिकवतात. आणि ही जी अशा प्रकारच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना मात्र कधी कुठे पद्म पुरस्कार मिळालेले आपण ऐकत सुद्धा नाही. दरवर्षी मी सर्व्हिसमध्ये असेपर्यंत दरवर्षी नित्यनेमाने त्यांची नावं पाठवत राहायची. पण अशा स्त्रिया की ज्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं समाजाने, अशा स्त्रियांना कुठे रेकग्निशन सुद्धा मिळत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचे पुरस्कार मिळत नाही. पण अशा स्त्रिया आहेत म्हणून माझ्यासारख्या आया उभ्या राहू शकतात. अशा स्त्रिया आहेत म्हणून माझ्यासारख्या स्त्रिया अभिमानाने दुसऱ्या आईला सांगू शकतात की बाई, तू घाबरू नकोस, तू धीर सोडू नकोस. हा मुलगा जरी वेगळा असला तरी ही ईश्वराने तुला दिलेली जबाबदारी आहे आणि या जबाबदारीत तू पूर्णपणे पास होणार आहेस. त्या मुलावर फक्त तू प्रेम कर. आता जेव्हा हे शाळेचं सुरू झालं तेव्हा पुन्हा माझ्या मनाने उचल खाल्ली. मला असं वाटायला लागलं की नाही, माझ्या मुलांनी नॉर्मल स्कूलमध्ये गेलं पाहिजे आणि सर्वसामान्य मुलं शिकतात तसं शिकलं पाहिजे. माझ्या मनाचा वेडेपणा होता, माझ्या मनाचा कमकुवतपणा होता आणि त्यामुळे बऱ्याच शाळांमध्ये ॲडमिशनसाठी मी अक्षरशः लाथा खात इकडून तिकडे शिव्या खात फिरले. त्या सगळ्याचं वर्णन मी माझ्या पुस्तकात दिलेलं आहे. आणि अखेर शरण येऊन मी मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये चैतन्यला ॲडमिट करण्याचा निर्धार केला. ज्या दिवशी मला अजूनही तो दिवस आठवतो की ज्या दिवशी पहिला दिवस होता शाळेचा आणि चैतन्याला घेऊन मी त्या शाळेत गेले, तेव्हा मीच माझ्यापासनं पळत होते, मीच माझ्यापासनं दुरावत होते, मीच माझ्याशी लढत होते की नाही, माझा मुलगा मतिमंद शाळेत जाणार नाही, माझा मुलगा नॉर्मल स्कूलमध्ये जाईल. आणि अजूनही मी एखाद्या चमत्कार होण्याची वाट बघत होते की काहीतरी चमत्कार होईल. माझं पुण्य, माझ्या आई वडिलांची पुण्याई, माझं कामातलं माझं प्रामाणिकपणा कुठेतरी मला कामी येईल आणि माझा मुलगा नॉर्मल होईल. त्या शाळेतल्या ज्या बाई होत्या मिसेस श्रॉफ, त्यांनी मला समजावलं की तुम्ही असं मुळीच वाटून घेऊ नका की हा तुम्हाला एक कलंक आहे, सामाजिक कलंक आहे किंवा तुम्हाला हा कमीपणा आहे की तुमचा मुलगा नॉर्मल शाळेत, सामान्य शाळेत जाऊ शकत नाहीये आणि तो एका मतिमंद मुलांच्या शाळेत जातो आहे. या मुलांना स्पेशल ट्रेनिंगची आवश्यकता आहे आणि ती स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या ज्या शिक्षिका किंवा शिक्षक असतात त्यांनाच या मुलांना घडवता येतं. तर घरी तुम्ही आणि शाळेत आम्ही असे मिळून आपण या मुलांना वाढवूया. दुसरी गोष्ट, तुम्ही मनाला बिलकुल वाईट वाटून घेऊ नका की तुम्ही अशा मुलाची आई आहात किंवा अशा मुलाचे पालक आहात, कारण ईश्वराने तुमच्यावर एक विशेष जबाबदारी सोपवली आहे की अशा मुलाला तुम्ही वाढवून दाखवा. आणि मी त्या मुलाला वाढवण्यासाठी मी खूप रात्री, खूप दिवस रडून काढले, खूप माझ्या जीवनात मी दुःख सहन केलं. पण ते माझ्यासाठी नाही, मला माझ्या मुलाच्या यातना बघायच्या नाहीत म्हणून मला वाईट वाटायचं. पण ज्या क्षणी मला हे कळलं की जसं मी हे सत्य स्वीकारलं की माझा मुलगा मतिमंद आहे, तसंच मी हेही सत्य स्वीकारायला पाहिजे की असा काही वेगळा चमत्कार घडणार नाहीये. चमत्कार हा इथपर्यंत घडला ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे की हा मुलगा चालायला लागला, बोलायला लागला. आणि एक दिवस असंच आमच्या घराच्या अंगणात चैतन्य खेळत होता आणि ज्या डॉक्टरांकडे माझी डिलिव्हरी झाली होती ते डॉक्टर असे रस्त्याने चालले होते. आमचं अंगण रस्त्याला लागून होतं आणि ते डॉक्टर त्या चैतन्याला बघून जरा वेळ असे गेटपाशी थांबले आणि खूप वेळ त्याला बघत राहिले. आणि मग त्यांनी एका मुलाला बोलवलं आणि विचारलं की हा मुलगा कोण आहे, खेळतो आहे तो. त्यांनी सांगितलं की सत्यनारायण मॅडमचा मुलगा आहे हा. तर ते म्हणले की मॅडम घरात असतील तर जरा मला त्यांच्याशी बोलायचंय. त्या मुलांनी मला बोलवलं आणि मी बाहेर आले आणि त्या डॉक्टरांना बघून मी तिथेच उभी राहिले. म्हटलं काय डॉक्टर? ते मला म्हणले की नाही, मी तुमची क्षमा मागायला आलोय. ते खूप मोठे होते वयाने आणि वयोवृद्ध होते, पण माझ्या मनात एक संतापाची तिडीक आली आणि मला त्यांच्याशी बोलूच नाही असं वाटलं. तर त्यांनी मला अक्षरशः असं हात जोडून सांगितलं की मी
तुम्हाला वंदन करू इच्छितो, तुमच्या पाया पडू इच्छितो. म्हटलं कशाबद्दल? ते म्हणले की अहो आम्ही म्हणलो होतो की हा मुलगा उठूनही बसू शकणार नाही आणि हा मुलगा तर धावतोय, हा मुलगा तर खेळतोय, तर कसं काय तुम्ही हे घडवून आणलं? तर मी त्यांना तेव्हा मग मी काही त्यांना बोलले नाही. त्यांना मी एवढंच बोलले की डॉक्टर, तुम्ही फक्त डॉक्टर आहात, पण मी आई आहे आणि आई होण्याचं हे जे सामर्थ्य असतं हे कुठल्याही वैद्यकीय शास्त्रापेक्षा मोठं असतं, हे तुम्ही सर्वजण मान्य करा. त्याच्यानंतर चैतन्य जेव्हा शाळेत जायला लागला, मतिमंद मुलांच्या शाळेत जायला लागला, त्याच्यात पुष्कळ सुधारणा व्हायला लागल्या. आणि एक दिवस तुम्हाला सर्वांना सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो की आंतरशालेय धावण्याच्या स्पर्धेत चैतन्य रौप्य पदक घेऊन घरी आला. त्याच्यानंतर त्यांनी पेंटिंग करायला सुरुवात केली आणि एका इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये त्याचं पेंटिंग नावाजलं गेलं आणि ते सेलवर ठेवलं होतं. ते बघायला आम्ही गेलो आणि तिथला जो मुलगा होता त्या एक्झिबिशन मॅनेज करणारा, त्याला माहिती नाही की आम्ही चैतन्याचे आई वडील होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं की बघा, एका मतिमंद मुलांनी केलेलं हे पेंटिंग आहे आणि हे आम्ही विकायला ठेवलेलं आहे. ते बघून, ते ऐकून आम्हाला एवढं भरून आलं की आम्ही म्हणलो की नाही, आम्हीच ते पेंटिंग विकत घेतो आणि आम्ही ते पेंटिंग विकत घेऊन घरी आणलं. आज चैतन्य 26 वर्षाचा आहे. बऱ्याचशा गोष्टी तो स्वतःहून करू शकतो, काही गोष्टी तो अजूनही करू शकत नाही. पण मी जेव्हा विचार करते, माझ्या बरोबरीच्या मैत्रिणींची मुलं आज जी 26 वर्षाची आहेत, मोठ्या मोठ्या करिअरमध्ये गेलेली आहेत. कोणी अमेरिकेला गेली, कोणी IT इंडस्ट्रीमध्ये गेली, कोणी ॲडव्हर्टायझिंगमध्ये गेली, खूप मोठी मोठी झाली मुलं. माझा मुलगा अजून माझ्यावर अवलंबून आहे. काही काही वेळेला मी खंतावते, शेवटी मी पण एक माणूस आहे, मलाही वाईट वाटतं की अरे हा अजून इथेच आहे. पण दुसऱ्या क्षणी मला लक्षात येतं की इतरांची मुलं, कितीतरी मुलं आईवडिलांना सोडून कायमची परदेशी स्थायिक होतात. ते आईवडिलांना डॉलर्स आणि पाऊंड्स पाठवतात, पण चैतन्य जसा रोज माझ्यावर प्रेम करतो तशी मुलं प्रेम नाही करत. काही जणांची मुलं ड्रग ॲडिक्ट्स होतात. ती ड्रग्सच्या पायी, अल्कोहोलच्या पायी आपल्या आई वडिलांना गमावतात. त्याच्या ह्या सगळ्या मुलांपेक्षा माझा चैतन्य माझ्याजवळच राहणार आहे, माझ्यावर प्रेम करत राहणार आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की मी त्याला काही शिकवण्यापेक्षा त्यांनीच मला आयुष्यात एवढं काही शिकवलेलं आहे की मला असं वाटतं की सर्व गुरूंमध्ये सर्वात श्रेष्ठ गुरु जर कोण असेल तर माझं बाळ आहे. आणि ज्याला वर्ड्सवर्थ म्हणतो की चाइल्ड इज द फादर ऑफ द मॅन, त्याचा अर्थ काय, तो मला वर्ड्सवर्थच्या शब्दांचा अर्थ चैतन्याकडे बघून कळला. चैतन्याला वाढवताना आणखीन एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते. एकीकडे मी म्हटल्याप्रमाणे माझी नोकरी, आणि ती सुद्धा अशी काटेरी नोकरी, एकीकडे माझ्या घराच्या जबाबदाऱ्या, आणि या सगळ्याच्या मध्ये चैतन्याला सोडून मी कामाला जायची. तेव्हा एक भयंकर अपराधीपणाची टोचणी माझ्या मनाला लागायची. आणि मला वाटतं जेवढ्या स्त्रिया कामाला जातात त्या सगळ्यांना या स्थित्यंतरातनं जावं लागतं की एक प्रचंड अपराधी भावना असते की आपण आपल्या मुलाला सोडून चाललेलं. चैतन्याला सांभाळायला एक गव्हर्नेस होती, चांगल्या फॅमिलीतली बाई होती आणि ती आईच्या मायेने सगळं करायची, पण तरी सुद्धा ती जी अपराधी भावना होती ती काही लवकर गेली नाही. आणि त्याच्या पायी मग मी त्याचे जास्त लाड करायची, त्याचे हट्ट चालू द्यायची. आणि दरवेळेला असं मनात यायचं की अरे ह्याला तर इतर मुलांसारखं काहीच मिळत नाही, तर काय हरकत आहे आपण तो जे मागतो ते द्यायला. पण प्रेक्षको, तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगते की असं करून चैतन्य इतका बिघडला, इतका हट्टी झाला की तो काहीच ऐकेना आणि हाताबाहेर जायला लागला. त्याला काय हवं असलं रस्त्यात तर तो रस्त्यात फटकल मारून बसायचा की नाही मला आता हे हवंच, किंवा मला उचलून घे. तर तो इतका जड झाला, मोठा झाल्यानंतर मी त्याला उचलून घेणंही शक्य नव्हतं. तो उचलून घेण्यासाठी हट्ट करणं, आईस्क्रीमसाठी हट्ट करणं, चॉकलेटसाठी हट्ट करणं, अशा प्रकारचे हट्ट करायला लागला. घरी जर तुम्ही त्याला काही वस्तू दिली नाही तर ती वस्तू फेकून मार, अशा प्रकारचं त्याचं वागणं व्हायला लागल्यानंतर मी खूपच घाबरले. आणि त्यावेळेला मला 2 स्पेशल टीचर्स भेटल्या. त्या माझ्यापेक्षाही वयाने खूप लहान होत्या, मुलीच होत्या म्हणाला.
पण त्या स्पेशल टीचर्स होत्या आणि त्यांनी त्यांचं एक नवनिहाल म्हणजे आजोळ अशा नावाची एक शाळा होती, छोट्या थोडक्या मुलांसाठीच होती. पण त्या शाळेमध्ये त्या दोघी मुली, लीना आणि सुधा अशी त्यांची नावं होती, त्या दोघी मुलांना, अशा मतिमंद मुलांना स्किल्स शिकवायच्या. ज्या गोष्टीची या मुलांना भीती वाटते ती भीती त्यांच्या मनातनं काढणं, त्यांना दैनंदिन व्यवहार शिकवणं, बँकेत नेणं, पोस्टात नेणं, रेल्वे स्टेशनवर नेणं, अशा प्रकारची कामं करून त्या मुलांना जीवन जगायला योग्य बनवणं, अशा प्रकारची त्यांची शाळा होती. आणि त्याचं नावही किती सुरेख होतं की नवनिहाल, हिंदीमध्ये नवनिहाल म्हणजे आजोळ. तर त्या मुलींनी पहिलं जेव्हा आम्ही चैतन्याला विचारायला गेलो की चैतन्याला तुमच्या शाळेत पाठवू का, तेव्हा त्यांच्या होम व्हिजिट्स असायच्या. त्या घरी येऊन पालकांची पण इंटरव्ह्यूज घ्यायच्या, मुलाखत घ्यायच्या आणि पालकांना पण सांगायच्या की त्यांच्यातर्फे त्यांनी काय केलं पाहिजे आणि शिक्षकांनी त्या आम्हाला काय काय देणार आहे. आणि मग आम्ही त्यांना सांगायचं की चैतन्याला अंधाराची भीती वाटते, पाण्यावर चालणाऱ्या बोटीमध्ये बसवलं ते हलणारा काही ऑब्जेक्ट असेल तर त्याला भीती वाटते. तर अशा अनेक प्रकारचे त्याला प्रॉब्लेम्स होते. मोठा आवाज झाला की तो रडायचा आणि एकदम सैरभैर व्हायचा. तर ते सगळे हे जे फोबिया ज्याला आपण म्हणतो हे काढण्यासाठी आम्हाला त्या शिक्षकांना सगळं खरं खरं सांगायला लागायचं. आणि दुसऱ्या का तिसऱ्या भेटीमध्ये जेव्हा या मुली माझ्या घरी आल्या, त्या खास शिक्षिका होत्या, त्यांनी मला तोंडावर ठणकावून सांगितलं की मॅडम तुमचंच खूप चुकतंय, तुम्ही त्याला मतिमंद म्हणून एक खास दर्जा दिलाय आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याचे वाटेल ते लाड करताय. ऍक्च्युली तो मुळी मतिमंद नाहीच आहे, तो नॉर्मल मुलासारखाच त्याला वाढवलं पाहिजे, नॉर्मल मुलासारखंच त्याला शिस्त लावली पाहिजे, रागवलं पाहिजे, लोभवलं पाहिजे, या सगळ्या भावना त्याला कळल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलीला वाढवताना तुम्ही हे सगळं केलं की नाही? मी म्हटलं हो. आणि तुम्ही तुमच्या मुलीला तुमची सुखदुःख पण सांगितलीत अगदी लहान वयापासून का? तर ती जर या माझ्या घरात जन्माला आली आणि तिचं हे नशीब घेऊन आली आहे की तिला काम करणारी आई आहे, काम करणारे वडील आहेत, तर तिला आपल्या जीवनाची शैली काय आहे, आपल्या आई वडिलांची सुखदुःख काय आहेत हे कळलं पाहिजे. म्हणून अगदी लहान वयापासून अनुराधाला मी माझ्या मैत्रिणीसारखा वाढवलेलं आहे, तिच्याशी मी सगळं बोलायची. मग तुम्ही चैतन्याला का वेगळा दर्जा देता, त्याला का तुम्ही स्पेशल चाइल्ड म्हणून वाढवता? तो स्पेशल आहे म्हणजे काय आहे की त्याला काही शारीरिक मर्यादा आहेत, त्याला काही मानसिक मर्यादा आहेत, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कसंही त्याला वागू द्या आणि तुमच्यामुळेच तो बिघडलाय. त्या दिवशी मला असं वाटलं की कोणीतरी मला एक सणसणून थोबाडीत मारलेली आहे आणि मला ते सहनही झालं नाही. आणि उलट त्यांनी जर मला मारलं असतं तर मला बरं वाटलं असतं, इतके त्यांचे शब्द माझ्या जिव्हारी लागले. पण जेव्हा मी रात्री बसून विचार करायला लागले तेव्हा माझं मला पटायला लागलं की चुकत माझं होतं. आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या प्रियजनांना जेव्हा आपण आपलं सर्वस्व देऊ शकत नाही तेव्हा अपराधीपणाच्या पोटी आपण बरेचदा त्यांचे फाजील लाड करतो, त्यांना वेडवाकडं वागू देतो आणि नंतर जेव्हा मुलं हाताबाहेर जातात तेव्हा आपण म्हणतो की अरे हा मुलगा किंवा ही मुलगी आमचं ऐकतच नाही. हल्ली सामान्य पालकांची पण ही तक्रार असते की आमची मुलं आमचं ऐकतच नाही. मला एक अशी फॅमिली माहिती आहे की ते अधिकारी चीफ सेक्रेटरी होते एका दुसऱ्या राज्याचे आणि ते काही वर्ष मुंबईमध्ये डेप्युटेशनवर होते आणि त्यांना 2 मुलगे होते आणि एक सर्वात धाकटी मुलगी होती. ते मुलगे आणि मुलीमध्ये खूप अंतर होतं वयामध्ये आणि ते मुलगे मोठे झाले आणि अमेरिकेला निघून गेले आणि ही मुलगी जी आहे हिला एवढं त्यांनी लाडाकोड्यात वाढवलं होतं, ती म्हणेल तसं तिचं ऐकायचं. एक तर ती मुलगी, दुसरं म्हणजे ती शेंडेफळ आणि त्याच्यामुळे आणि त्यातून हे चीफ सेक्रेटरी, त्याच्यामुळे तिचे लाड केले गेले. आणि जेव्हा ही मुलगी वयात आली आणि त्यावेळेला तिची आई अत्यंत आजारी झाली, अंथरुणाला खिळली, तेव्हा ती मुलगी आईकडे बघायची पण नाही. आई जर कणत पडली असेल, तिला जेवण स्वयंपाक बनवलेला नसेल तर ती साधा भात सुद्धा करू शकायची नाही. ती मैत्रिणींकडे खेळायला निघून जायची आणि ती म्हणायची मी मैत्रिणींकडे जेवीन. आणि त्या आईने एक दिवस मला ही व्यथा सांगितली. आमचे ते मित्र होते, फॅमिली फ्रेंड होते, त्यांनी मला सांगितलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच या ज्या शिक्षिका मला सांगतायत की तुमचंच चुकतं आहे, तर हे मी हिअरिंग हँडिकॅप म्हणजे जे कर्णबधीर मुलं असतात त्यांच्या पण शाळेत मी काही दिवस अनुभव घेण्यासाठी काम करत होते. तेव्हा मी बघितलं की एखाद्याला एखादा प्रॉब्लेम असला की आपण त्या माणसाला एक विशेष दर्जा देऊन वेगळंच काहीतरी वागायला लागतो
आणि चूक आपली असते. तसं न करता आपण सामान्य मुलासारखं त्याला वागवायला सुरुवात करूया. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की 6 महिन्याच्या चैतन्य एकदम बदलला. त्याचा सगळा हट्ट मावळला, त्याचं वेडंवाकडं वागणं बदललं आणि तो जे वस्तू फेकायच्या ते सगळं बंद झालं. काहीच म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही राहिलं. आणि आज तुम्ही बघाल तर तो इतका मोवाळ, इतका गोड आणि इतका शहाणा मुलगा आहे. आणि काहीही त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल मुलांमध्ये असं वाटेल की हा जरा नाठाळ आहे, पण चैतन्याच्या बाबतीत तसं काही नाही. त्याचं एकच छोटं सूत्र होतं की नॉर्मल मुलासारखं त्याला आम्ही वागवतो. आणि आमचा जसं अनुराधाला मी माझी मैत्रीण म्हणून वागवते तसंच चैतन्याशी मी सगळं बोलते. आपल्याला वाटतं त्यांना काहीच कळत नाही, आपल्याला वाटतं त्याला काही आकलन नाही. तसं नाही. त्याची सगळी सुखदुःख आपली सुखदुःख असतात तशीच आहे, फक्त त्याला एक्सप्रेशन नाही. त्याला त्याचे भाव शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही जसे आपण करतो. त्याला काही दुखलं तर ते सांगता येत नाही की माझ्या पोटात दुखतंय का, डोक्यात दुखतंय का, पाठीत दुखतंय, पाय दुखतंय. ही त्याची मर्यादा आहे. पण त्याला समजतं सगळं. त्याची सुखदुःख आपल्यासारखीच असतात. म्हणून मला जेव्हा जेव्हा कधी मी दुःखी असेल किंवा माझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर पटकन येऊन तो माझे डोळे पुसतो. आता याच्यापेक्षा जास्त तो काय एक्सप्रेस करू शकणार आहे. आणि मला असं वाटतं की हे त्याचं जे पूर्णत्व आहे. बरं, त्याच्यामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, असूया नाही, तू मैं नाही, काहीच नाहीये. आहे ते फक्त निखळ प्रेम आहे. तो माझ्यावर फक्त प्रेम करू शकतो. आणि त्याच्या प्रेमा आणि ते सुद्धा प्रेम इतकं उदात्त आहे, इतकं प्युअर आहे, इतकं पवित्र आहे की याच्यापेक्षा जास्त मला ईश्वराने मागूनही काय दिलं असतं. तर मी ज्या गोष्टीला माझी जबाबदारी किंवा माझं दुःख समजते ते माझं दुःख नसून ईश्वराने मला दिलेली ही जबाबदारी आहे. आणि आई, खास आई वडील म्हणून आमची नेमणूक ईश्वराने केलेली आहे. आणि म्हणून मी बरेचदा माझ्या खाजगी बोलण्यात लोकांना सांगते की चैतन्याचं बालपण संपलेलंच नाही. आमचा जो बालकृष्ण आहे, आपल्याकडे महाराष्ट्रीयन घरांमध्ये जेव्हा मुली लग्न होऊन सासरी जातात तेव्हा अन्नपूर्णेची मूर्ती आणि बालकृष्णाची मूर्ती सोबत देतात आणि त्याची पूजा मुली सासरी जाऊन त्यांची स्थापना करतात आणि त्याची पूजा आयुष्यभर करतात. का की हिला कधी अन्न कमी पडू नये आणि हिच्या घरात एक बालकृष्ण राहावा. तर असा हा चैतन्य जो आमचा कृष्ण आहे आणि त्याची सेवा करणं, त्याला वाढवणं, त्याच्यावर प्रेम करणं ही माझी पूजा आहे. मला वेगळी पूजा करावीच लागत नाही, मला वेगळे देवाला हातच जोडावे लागत नाहीत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की खरं जो पूर्णत्व आहे ते या मुलांमध्ये आहे. आणि आपण ही सगळ्या गोष्टी व्यवहाराने तोलतो. आपण असूया, मत्सर, द्वेष या सगळ्यांनी ग्रासलेले आहोत आणि आपण स्वतःला पूर्ण म्हणवतो. आणि मुळात मी हे पुस्तक इंग्लिशमध्ये अगोदर लिहिलं होतं आणि त्याचं टायटल असं होतं वन फुल वन हाफ. ते मला असं सुचलं की एकदा मी चैतन्याला घेऊन बसमध्ये चढले आणि कंडक्टरनी जवळ येऊन विचारलं तिकीट म्हणून. आणि तेव्हा चैतन्य पटकन म्हणला वन फुल वन हाफ. तर माझ्या डोक्यात असं आलं की प्रवासाचं अंतर तेवढंच होतं, फक्त तिकिटाची किंमत वेगळी होती. एक पूर्ण तिकीट होतं, एक अर्ध तिकीट होतं. तर असंच आपलं आयुष्य पण असतं. तर माझ्या आज सांगण्याचा एवढाच हेतू आहे की मला माझी कथा सांगायची नव्हती. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की हे पुस्तकच मी जगातल्या प्रत्येक आईला अर्पण केलेलं आहे. मला घराघरातून माझं चैतन्य तुम्हा सगळ्यांना वाटून द्यायचं होतं. हे पुस्तक प्रकाशित होऊन आज 3 वर्ष होत आली, पण त्या पुस्तकाची पॉप्युलॅरिटी जराही कमी झालेली नाही. दिवसाला एक या प्रमाणात मला एक फोन तरी येतो आणि ते एक पत्र तरी येतं. आणि कोणीतरी बाई, कोणीतरी पुरुष, कोणीतरी मुलगी मला सांगते की मी खचले होते, मी निराश झाले होते, तुमचं पुस्तक वाचलं, आता मी निराश होणार नाही. आणि मला असं वाटतं की ते माझ्या जीवनाचं सार्थक आहे की जसं ब्रह्मचैतन्य मी मिळवलं तसं चैतन्य, तसा आनंद आणि तसा एक अपूर्व आनंद आणि आध्यात्मिक आनंद घराघरातून अशा मातांना मिळू दे ज्यांना अशा प्रकारची जबाबदारी ईश्वराने दिलेली आहे. आणि ही जबाबदारी पेलताना आपण अगदी हसतमुखाने त्याचा स्वीकार करू, कारण ही मुलं म्हणजे आपल्या प्रेमाचा अखंड झरा आहे जो कधीच आटणार नाही आणि जो कधीच संपणार नाही. चिंता फक्त एवढीच असते की आपल्यानंतर या मुलाचं काय. आणि मला वाटतं जेवढी अपंग किंवा अशी मतिमंद मुलं आहेत
त्या मुलांच्या पालकांची एकच काळजी असते आणि ती काळजी एवढीच असते की माझ्यानंतर या मुलाचं काय होईल. आणि त्याच्यासाठी शासनाने पुष्कळ कायदे केलेले आहेत, गार्डियनशिपचे वेगळे वेगळे नियम केलेले आहेत, पण त्याला खरा काहीच अर्थ नाही. खरा अर्थ तेव्हा आहे जेव्हा जसं एक कुटुंब, जसं आमच्या कुटुंबाने चैतन्याचा स्वीकार केला तसं समाजाने अशा घटकांचा, अशा सदस्यांचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये याचे कायदे आहेत आणि कठोर कायदे आहेत, कारण त्या लोकांचे हक्क प्रस्थापित झालेले आहेत. मला असं वाटतं भारतासारख्या देशामध्ये हे ॲक्ट्स आणि याच्यापेक्षा सुद्धा आपली जनताच जेव्हा एवढी सुजाण होईल की जेव्हा आपण चालतो आहोत तेव्हा आपल्याबरोबर असाही एक हात आपण आपल्या हातात घेऊन चालूया की ज्याच्यामुळे आपलं आणि त्यांचं दोघांचंही जीवन सुसह्य होईल. आणि बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे तर निखळ प्रेम मिळणार आहे, निर्व्याज प्रेम मिळणार आहे. ही मुलं तुम्ही बघा आणि कोणालाही विचारा किंवा ज्यांच्या घरी अशी मुलं आहेत त्यांना विचारा की प्रेमाशिवाय दुसरं ते काहीच देऊ शकत नाही. आणि शेवटी प्रेमाखातरच आपण हे जीवन जगत असतो, प्रेमाखातरच आपण या एक आशा घेऊन बसले असतो कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं आणि आपण कोणावर तरी प्रेम करावं. आणि या प्रेमापेक्षा मोठं काही नाही. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की असा आज मी जे बोलले त्याच्यावरनं एवढंच एक मनाशी खूणगाठ बांधा की आपण जेव्हा आता ह्याच्या पुढे केव्हाही इकडे तिकडे समाजात पाहाल तेव्हा जेव्हा जेव्हा अशी मुलं तुम्हाला दिसतील तेव्हा तेव्हा तुम्ही नुसते प्रेमाने जरी त्यांच्याकडे बघितलं तरी मला असं वाटेल तुम्ही एक मोठी सेवा ईश्वराच्या चरणी रुजू करीत आहात. धन्यवाद.